हॅलो मित्रांनो, जिल्हा परिषद सातारा याचा फार्मसी ऑफिसर याचा रिझल्ट लागलेला आहे। डेट ऑफ एक्झाम आहे 26 डिसेंबर 2023 रोजी ही एक्झाम झाली होती आणि त्याचा हा रिझल्ट आता जूनमध्ये लागत आहे। जरा थोडासा निवडणुकीमुळे रिझल्ट पुढे ढकलला होता, पण आता तो रिझल्ट लागायला चालू झालेला आहे। आता आपल्याला सातारा जिल्ह्याचा रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे। तर त्याच्या पहिल्यांदा आपण पेपर पॅटर्न पाहूया। 200 मार्काचा टोटल पेपर होता। मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी, टेक्निकल नॉलेज असे टोटल 200 मार्काचं क्वेश्चन पेपर होता। तर त्यापैकी टॉपर पाहूया आपण। तर टॉपर 172 मार्काचा आहे आणि टॉपर पहिल्या 3 जे टॉपर आहेत त्या फिमेलच आहेत, त्यात पण मुलींनी बाजी मारलेली आहे। पहा 172, त्यानंतर सेकंड रँक 170, थर्ड 170 आणि फोर्थ पण 170 मार्काचा आहे। पहा इथं रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, सिरियल नंबर, डेट ऑफ बर्थ, नेम सगळं तिथे दिलेलं आहे। आणि पाहूया आता यातून किती मुले सिलेक्ट होत आहेत। तर लास्टला आपण किती मार्काचा, 90 मार्काचा लास्ट आहे आणि 172 मार्काचा फर्स्ट आहे। तर याची मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन हा रिझल्ट पाहू शकता। ZP सातारा असं गुगलवरती टाकायचं, त्यानंतर रिझल्ट निकाल असं सर्च करून तर आपल्याला फार्मसी ऑफिसर याचा आपल्याला निकाल पाहता येईल। मित्रांनो, हे फक्त तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत ते यातून कळतं आहे। त्यानंतर याची पुढची जी लिस्ट येणार आहे त्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कुणाकुणाचं सिलेक्शन झालेलं आहे ती लिस्ट येते। त्या लिस्टमध्ये आपलं नाव आलं तर तुमचं ती सीट कन्फर्म होती आणि तुमचे जर सगळे डॉक्युमेंट तुम्ही सगळे रेडी करून त्यांना दिले त्या डेटवरती तर तुमचं फायनल सिलेक्शन होऊन जातं। त्यामुळे आता ज्यांचं सिलेक्शन, ज्यांना चांगले मार्क पडलेले आहेत त्यांनी डॉक्युमेंट सगळे तयार ठेवा। जर डॉक्युमेंटची डेट आलेली असेल तर लगेच मी तुम्हाला यूट्यूबवरती देईल, तुम्ही अपडेट पण राहा। सो धन्यवाद आणि अशाच प्रकारे चांगली तयारी करत राहा। मेरिट जास्त लागत नाही, जिल्हा परिषदचं 172 मेरिट लागलेलं आहे। 200 पैकी तुम्हालाही चांगले मार्क पडू शकतात तुम्ही जर चांगला अभ्यास केला तर। पाहत राहा, चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।